माझ्याबरोबर आंबेत आणि म्हाप्रळ ह्या परिसरामधले मुस्लिम बांधव आहेत. त्यांनी पहिल्या दिवसापासून हा प्रयत्न केला होता आणि स्वतः त्यांच्या वेगवेगळ्या बोटी करून वेगवेगळे तरुणांची पथकं तयार करून त्यांनी शोध मोहीम सुरू केली. अजूनही त्यांची शोध मोहीम सुरू आहे. त्यांच्या वेगवेगळ्या टीम्स वेगवेगळ्या भागामध्ये नदी किनाऱ्यावरती फिरत आहेत. या सगळ्यांशी आपण बोलणार. त्यांचं काय नक्की भूमिका आहे, काय त्यांना मांडतात. मला सांगा, तुम्ही पहिल्या दिवसापासून हे प्रयत्न करतात, म्हणजे तुमचं जमعیت उलमा ही जी संस्था आहे त्याच्या मार्फत तुम्ही हा सगळा प्रयत्न करताय, काय तुम्हाला अजूनपर्यंत हे जमعیت उलमा जिथं हा इन्सिडेंट जो घडला तर त्यानंतरपासून इथं त्या लोकांनी बाहेरचे सगळे सूत्र माहिती करून मग त्या लोकांना ज्या ज्या प्रकारच्या मदती किंवा सहाय्यता पाहिजे होत्या तो तिथपासून सुरू केलेला आहे. आणि जेव्हा ह्या मुर्द्या इथून जे बॉडी डेड बॉडी इथं जे काय सापडले असतील तर ते जसे जसे पाण्याच्या फ्लोट नंतर बाहेर गेले तर आम्ही बाहेरून ह्यावर लक्ष ठेवून त्या गोष्टींना आम्ही लोकांपर्यंत लोकांच्या सहायतेने इथपर्यंत पोहोचवत होतो. आणि जिथपर्यंत म्हणजे आपली लोक होती, म्हणजे आपले मच्छीमार लोक आहेत तर ती आहेत, आम्ही आपल्या साहित्याने त्या लोकांना वापरून त्या बॉड्या या लोकांच्या हिणावर करत होतो. म्हणजे इव्हन शेवटी एवढे सगळी पथकं असताना एक्सपर्ट असताना सुद्धा तुम्ही ईश्वराच्या पण तुम्ही ध्यान केलं काय? गेल्या 7-8 दिवस इथे एनडीआरएफ आणि नेव्ही ह्या लोकांनी खूप प्रयत्न केला बोटींच्या मार्फत हे करण्यासाठी. म्हणजे जे बसेस आणि गाड्या ज्या इथे गेल्यात वाहून त्याच्याबद्दल काही त्यांना क्लू भेटत नव्हता. नंतर 7व्या-8व्या दिवसा आम्ही लोक इथे जमعیت उलमाच्या वतीने जे आमच्या आसपासच्या लोकल वस्तीमध्ये जे इमाम लोक आहेत, जे चांगले लोक आहेत, म्हणजे उलमा लोक आहेत, त्यांना जमा करून 6 पथक बनवले, 6 बोटी, आणि तिथे प्रार्थना करून हे करून अल्लाच्या कडे दुआ करून पोलीसवाले पण आमच्या संगत होते आणि आम्ही लोकांनी त्या दिवशी शोध सुरू केला. आणि त्या दिवशी संध्याकाळी तिथे त्या बसीचा शोध लागला. बोलण्याचा अर्थ असा की माणसांनी म्हणजे यंत्रांनी सर्व प्रयत्न केला पण शेवटला अल्लाजवळ ज्यावेळी प्रार्थना केली त्याच्यानंतरच काय तिथं हे लागलं, शोध लागला त्याचा. तुमची बैठक झाली, काय तुमची भूमिका आहे सगळ्याची? जमعیت उलमा रागडच्या माध्यमातून आम्ही मुंबई गोवा हायवेचा जो काम स्लो पद्धतीत चालू आहे आणि त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा लक्ष नाही आहे आणि ह्या हायवेवरती हप्त्यामध्ये 2-3 ऍक्सिडेंट होतात आणि त्याच्यामुळे हायवेचा काम स्लो पद्धतीत चालू आहे. त्याच्यामुळे घटनाचा जो प्रकार आहे तो वाढलेला आहे. तर गव्हर्नमेंट कोकणवरती का लक्ष नाही देत असा आमचा एक आव्हान आहे. आणि जमعیت उलमाच्या तर्फे आम्ही ह्याच्या विरोधात एक मोर्चा काढणार आहोत. आपण पाहिलं की या सगळ्या घटनेनंतर आता मुस्लिम बांधव सगळे यांचा समाज आहे त्यांनी बैठक घेऊन यामध्ये निर्णय घेतलेला आहे. सगळ्यात महत्वाचा निर्णय तो म्हणजे ह्या सगळ्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करा, 302चे गुन्हे दाखल करा आणि त्यांच्यावरती कारवाई करा. याकरता ते पीएल देखील दाखल करण्यात. आणखी एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मुंबई गोवा हायवे गेले 5वं वर्ष आहे मात्र तो अजून पूर्णत्वास आलेला नाहीये. त्याचा स्पीड जो पाहिला आहे तोही धीम्या गतीने सुरू आहे. आणखीन एक सगळ्यात महत्वाचं आहे की पहिल्या दिवसापासून शोध मोहीम सुरू करणाऱ्या या सगळ्या बांधवांना हे तज्ज्ञ आहेत, त्या आपल्या नदीची यांना पूर्णपणे माहिती आहे. ते सगळे म्हणतात आता जे मृतदेह उर्वरित 15 मृतदेह आहेत ते सापडण्याची शक्यता नाही आहे, कारण त्यांचा अनुभव हा म्हणतोय यापूर्वीच्या घटना घडल्या त्यावरून त्यांचा अनुभव सांगतोय की आता ह्या ज्या 15 मृतदेह आहेत आता ते समुद्राला भेटलेले आहेत त्याच्यामुळे ते भेटणं आता मुश्किल आहे. परंतु जिथपर्यंत सरकार म्हणतंय ही शोध मोहीम सुरू आहे तिथपर्यंत आम्ही शोध मोहीम सुरू ठेवू आणि सरकारला आम्ही मदत करू. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह विनय मात्रे, IBN लोकमत, महाड. तर महाडच्या अपघाताच्या आठवणी अजूनही ताज्या असतानाच राजापूरजवळ पुन्हा एकदा 2 एसटींची समोरासमोर टक्कर झाली. राजापूरजवळ हातीवाले गावामध्ये 2 एसटी बसेसची एकमेकांसोबत टक्कर झाली. या अपघातामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर 15 ते 20 महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झालेत. राजापूरहून हातीवलीकडे या बस निघालेल्या होत्या आणि या अपघातानंतर मुंबई गोवा महामार्गावरील ठप्प झालेली वाहतूक ही पुन्हा एकदा सुरळीत झाली. त्यानंतर